फोटो फ्रेम, लेखन आणि सादरीकरण मंजिरी कार्यकर. लंच आवर झाला होता. श्रुतीने जेवणाचा डबा घेतला. तेवढ्यात आपला चष्मा ठीक करत श्रीरंग समोरच आले. जेवायला निघताय का? थांबा हं, असं म्हणत आपल्या बॅगेतून त्यांनी एक डबा काढून श्रुतीला दिला. हां, हा तुमचा डबा. तुम्ही दिलेल्या तिळाच्या वड्या मुलांना खूप आवडल्या बरं. कौतुक ऐकून श्रुतीला छान वाटलं. हो का? पुन्हा केल्या की थोड्या पाठवून देईन हं, ती म्हणाली. अहो नको नको, प्रत्येक वेळेस तुम्ही भरभरून डबा देता आणि आम्हाला मात्र द्यायला काही जमत नाही, म्हणून या डब्यात देखील विकतचे लाडू दिले आहे. आणि हो, तुम्हाला द्यायचंच असेल ना तर रेसिपी द्या, म्हणजे माझ्या मुलांना मी करून देऊ शकतो, श्रीरंग म्हणाले. अहो पण डबा भरून द्यायची काही गरज नव्हती. रिकामा दिला असता तरी चालला असता की, ती म्हणाली. तुम्हाला चालला असता हो, पण आमच्या सौभाग्यवतींना चालला नसता ना. फोटोतून सुद्धा कधी कधी डोळे वटारून पाहतात आमच्याकडे त्या, असं म्हणत श्रीरंग हसले खरे, पण त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. कुणाचं नशीब तरी कसं असतं. एवढा भरलेला संसार, 2 गोंडस जुळी मुलं आणि बायको कोरोनामध्ये गेली. बरं येतो हां, असं म्हणत खांद्याला लावलेली लंच बॅग सावरत श्रीरंग लंचरूममध्ये वळले. श्रुती मॅडम चला, लंच आवर फक्त तासाभराचाच आहे, त्यातली 10 मिनटं तर संपली. आणि काय गं, हे श्रीरंग बोर्डे एवढं काय बोलत असतं तुझ्याशी? मला तर बाई हा माणूस फारच ओंगळ वाटतो. कधी इस्त्रीचे कपडे नाही, दिसण्या वागण्यात बोलण्यात स्मार्टनेस नाही. याला कसं कुणी कामावर ठेवलं कुणास ठाऊक, प्रिया म्हणाली. असू दे गं प्रिया, घरात बाई माणूस नाही. ऑफिस आणि घर एकट्याने सांभाळणं ही काय सोपी गोष्ट वाटली तुला? आणि ऑफिसमध्ये त्यांचं काम पाहून त्यांना घेतलं बरं. त्यांचं शिक्षण अनुभव काही कमी नाही. त्यांच्या इतकं कामात परफेक्ट कोणीच नसेल ऑफिसमध्ये, त्यांची बाजू घेत श्रुती म्हणाली. हो ते बाकी खरं आहे. बरं चल आपण निघू. श्रुती आणि प्रिया जेवायला निघून गेल्या. 6 वाजले आणि ऑफिस खाली झालं. श्रीरंग अजूनही बसले होते. श्रुतीने जवळ जाऊन विचारलं, काय हो, आज निघायची गडबड दिसत नाही. 6:15ची लोकल सुटेल की तुमची? पेपर फाईलला लावत श्रीरंग म्हणाले, आज नाही जमणार ती ट्रेन पकडायला. अगदी शेवटच्या क्षणी काम आलं. कामाचं काही नाही हो, पण घरी जाईपर्यंत मुलं ना भुकेने कळवळलेली असतात. बिस्किट फरसाण तरी किती खाणार? थोड्याशा केविलवाण्या स्वरात श्रीरंग म्हणाले. एवढं अर्जंट काय काम आलंय? मी काही मदत करू का? श्रुतीने आपुलकीने विचारलं. नको असू दे, एक एक्सपोर्ट ऑर्डर दिली आहे, तेवढी करून निघतो, श्रीरंग म्हणाले. तेवढंच ना, तुम्ही बाकीचं आवरायला घ्या, मी पटकन करून देते. तिने जवळची खुर्ची ओढली आणि बोलता बोलता अगदी 5 मिनिटातच फटाफट सगळे तपशील भरून एक्सपोर्ट ऑर्डर रेडी देखील केली. श्रीरंगांना तिचं कौतुक वाटलं. खरंच कमाल असते बाबा तुम्हा बायकांची. सगळं कसं पटापट करता तुम्ही. बरं बरं चला आता, भरभर पावलं उचला, म्हणजे 6:15ची लोकल चुकणार नाही तुमची. मुलं भुकेलेली असतील ना? श्रुतीने आठवण करून दिल्यानंतर श्रीरंगांनी टेबलावरचं सगळं सामान ड्रॉवरमध्ये कोंबलं, कम्प्युटर बंद केला आणि जवळजवळ पळतच स्टेशन गाठलं. श्रुती पण घरी आली. घरभर पसारा होता. सिगारेटची थोटकं, सोड्याच्या बाटल्या तशाच पडल्या होत्या. किचनमध्ये करून घेतलेल्या चहाचं पातेलं गॅसवर तसंच पडलं होतं. त्याला आता मुंग्या देखील लागल्या होत्या. धुवायचे कपडे मशीनवर तसेच फेकले होते. घरी आली की कामाला कुठून सुरुवात करावी असं तिला वाटून जाईल. घरात लहान मूल असतं आणि पसारा झाला असता तर त्या घराला गोकुळ म्हणता आलं असतं. पण हा पसारा म्हणजे गलिच्छपणा होता नुसता. रागापेक्षा तिला भरतचं आश्चर्यच जास्त वाटे. दिसायला एवढा देखणा माणूस, राहायला टापटीप, अगदी साधं पानवाल्याकडे जाताना देखील इस्त्रीचं शर्ट घातल्याशिवाय उतरणार नाही. जसं त्याचं व्यक्तिमत्व कडक, तसं बोलणंही अगदी कडू. त्याचा हाच ॲटिट्यूड तिला अगदी पहिल्याच भेटीत जाणवला होता. त्याच्या सौंदर्याने तिला भुरळ घातली असली तरी होकार देण्याआधी तिच्या मनात धाकधूक चालली होती. पण घरातल्यांच्या हट्टापायी तिचं काही चाललं नाही. उलट सगळेजण हेच म्हणत होते, एवढा देखणा पुरुष नवरा म्हणून मिळाला हे तुझं भाग्य. व्रत वैकल्य लहानपणापासून तिला खूप आवडायचं, पण तो मात्र फारच अरसिक. तिच्या जेवणाचं, वागण्याचं, दिसण्याचं, कशाचं त्याने कधीही कौतुक केलं नाही. उलट तिच्या प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चूकच काढायचा. नवरा बायकोचं हे नातं कधी फुललंच नाही. कधी गप्पा नाही, कधी फिरायला जाणं नाही.
घरात कोणी पाहुणे रावळे आलेले त्याला आवडायचे नाही. घरात पैसा यायचा, पण स्वतः कमवत असून देखील श्रुतीला त्याच्याकडेच हात पसरायला लागायचे. सेव्हिंग करतो या नावाखाली बराच पैसा स्वतःच्या छान चौकीसाठी वापरायचा तो. लहानपणापासून घरात जे वातावरण होतं ते तिने पाहिलं होतं आणि तसंच ती वागायचा प्रयत्न करत होती. आई बाबांना, काकू काकांना, आजी आजोबांना पती परमेश्वर मानायच्या. तसेच संस्कार घेऊन तीही या घरात आली होती. नवरा तिच्यासाठी सर्वस्व होता, पण नवऱ्याचं नवरेपण तिला कधी अनुभवताच आलं नव्हतं. त्यांचा स्वतःचा इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस, पण त्याला फार गती नव्हती. सगळी भिस्त हिच्या पगारावरच होती, पण छंद त्यांचे फार मोठे होते. मित्रांबरोबर हॉटेलिंग, व्यसनं सगळं चालू होतं. अलीकडे तर कपाटातून दागिन्यांची चोरी देखील होऊ लागली होती. तिचा एक हार चोरीला गेला होता. घरात येणारं दुसरं तिसरं कुणी नव्हतं. याचा अर्थ अगदी सरळ होता, पण उघडपणे त्यांना विचारण्याची तिची हिंमत होत नव्हती. हे असंच राहिलं तर पुढे कसं होणार या विचाराने तिला खूप घाबरून जायला होईल. हेच कारण होतं की काय म्हणून सासूबाईसुद्धा लग्न झाल्या झाल्या नणंदेकडे राहायला गेल्या होत्या. घरात येऊन मन रमेल असं तिच्या आयुष्यात आणि संसारात काहीही नव्हतं. मुलांची आवड होती, पण नवऱ्याला इतक्या लवकर मुलंही नको होती. ती प्रेग्नंट राहिली हे कळल्यावर मागे त्याने जबरदस्तीने तिला ॲबॉर्शन करायला लावलं होतं. कारण काय तर खर्च वाढेल, आणि तेव्हापासून तो तिच्या मनातून पार उतरला होता. घर आवरता आवरता तिचं लक्ष भिंतीवरच्या त्या दोघांच्या फोटो फ्रेमकडे गेलं. या फोटो फ्रेमसारखंच आपलं आयुष्य दिखाऊ झालेलं आहे. फोटो फ्रेमसारखीच आयुष्यातील पोकळी आणि अपूर्णता त्या क्षणी तिला प्रकर्षाने जाणवली. दिवसामागून दिवस यायचा आणि तसाच मोकळा निघून जायचा. एके दिवशी संध्याकाळी दिवाबत्ती करत असताना कुणीतरी दरवाजा ठोठावला. 4-5 गुंड वाटावी अशीच माणसं होती. भरत आहे का घरी? एकाने करड्या आवाजात विचारलं. नाही, पण आपण कोण? घाबरत घाबरत तिने विचारलं. त्याचा बाप. त्याला निरोप द्या, विरूभाई आला होता. उद्यापर्यंत 5 लाख दिले नाही तर हात पाय शाबूत राहणार नाही एवढं म्हणाव त्याला. असं म्हणून ते गुंड निघून गेले. श्रुतीचे पाय अजूनही लटपटत होते. या माणसाने अजून कोणत्या संकटात टाकलंय आपल्याला? फोन करावं तर तोही उचलत नाही. रात्री दारू पिऊनच भरत घरी आला. या अवस्थेत ती त्याच्याशी काय बोलणार होती? दुसऱ्या दिवशी तिने ऑफिसला जायच्या आधी त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण कालची नशा अजून उतरली नव्हती. हे सगळं घरच्यांच्या कानावर घालायलाच हवं म्हणून तिने माहेरी बाबांना फोन केला. सगळा प्रसंग त्यांच्या कानावर घातला. आता इथे मला एक क्षणभरही राहणं शक्य नाही बाबा. मी आजच्या आज घरी निघून येते. बाबा काही बोलले नाहीत, पण थोड्या वेळाने आईचा मात्र फोन आला. अगं ए, लगेच निघण्याची घाई करू नकोस. आम्ही भरतरावांशी बोलतो. सगळं काही ठीक होईल. आईने घाईघाईने फोन ठेवून दिला. सगळं कसं ठीक होणार होतं? तिला घरच्यांच्या स्वार्थीपणाचा, नवऱ्याचा, अगदी स्वतःचाही राग येऊ लागला. ही फाईल ठेवतो हां. श्रीरंगांच्या आवाजाने ती भानावर आली. कोणत्या तरी गहन विचारात दिसताय तुम्ही आज? त्यांनी विचारलं. नाही, काही नाही, सहजच. मी काय म्हणत होतो, आज परी आणि कुमारचा वाढदिवस आहे. घरातल्या घरातच साजरा करणार आहे. तुम्हाला यायला जमेल? मुलांनाही तुम्हाला कधीपासून भेटायचं आहे. तुम्ही याल असं समजूनच मोबाईलवर ॲड्रेस पाठवला आहे. ते म्हणाले. अरे वा, आज मुलांचा वाढदिवस का? अगोदर तरी सांगायचं. काहीतरी भेटवस्तू आणली असती ना त्यांना. ती म्हणाली. भेटवस्तू नको. तुमचं येणंच भेटवस्तू असेल त्यांच्यासाठी. मी थोडा लवकर निघणार आहे, नाहीतर सोबतच तुम्हाला घेऊन गेलो असतो. तिचा होकार गृहीत धरूनच श्रीरंग बोलत होते. खरं सांगू का, मला यायला जमेल असं वाटत नाही. घरी काहीतरी अडचण आहे, पण मुलांना माझ्याकडून खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद बाकी नक्की द्या. एवढं म्हणून ती कामाला लागली. ठीक आहे, पुन्हा केव्हा तरी, असं म्हणत श्रीरंग जागेवर जाऊन बसले. संध्याकाळी घरी येताना श्रुतीचे पाय लटपटत होते. आज घरात काय महाभारत होईल याची तिला कल्पना देखील करवत नव्हती. घरी आली तेव्हा भरत घरीच होते. कसली तरी शोधाशोध चालली होती. ती आली हे पाहताच त्यांनी विचारलं. ए, तुझे दागिने कुठे ठेवले आहेत? आणि तुम्हाला कशाला हवेत ते? मी नाही देऊ शकत ते. ही असं म्हणताच ते एकदम चवताळले. नाही देऊ शकत? माझ्या जीवापेक्षा प्यारे आहेत तुला ते. आणि तुझे दागिने कायमचे घेऊन टाकणार नाही मी. फक्त गहाण टाकतोय महिन्याभरासाठी. पुढच्या महिन्यात सोडवून आणेन. ते म्हणाले. ते दागिने गेले की गेले हे तिला पक्क ठाऊक होतं.
पण ते दिले नाही तर भरतच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल याची भीती देखील वाटत होती. अहो पण कशाला हवेत ते तरी सांगा. खरं जाणून घ्यायचा तिने प्रयत्न केला. बिझनेसमध्ये लॉस झाला म्हणून पैसे उधारीवर घेतले होते. आता एवढं स्पष्टीकरण पुरेसं नाही का? दे लवकर. कुठे ठेवले असते? त्याचा राग वाढत होता. मी नाही देऊ शकत ते माझं स्त्रीधन आहे. ती एवढं म्हणताच तो तिच्या अंगावर धावून आला. दागिने देण्यासाठी जबरदस्ती करू लागला. त्याच्या आवाजाने शेजारी पाजारी गोळा होतील की काय या भीतीने मग शेवटी तिला ते दागिने नाईलाजाने त्याच्या हवाली करावे लागले. दागिन्याची पिशवी घेऊन तो घराबाहेर पडला. तिच्या डोक्याला मार लागला होता. तिला चक्कर येत होती. रडून रडून डोळे सुजले होते. ती बेडवर तशीच पडून राहिली. या घरात आता राहणं शक्य नाही. समाजासाठी मन मारून जगणं आता मला मुळीच मान्य नाही. ती उठली. हाताला लागतील असे 2-4 कपडे बॅगेत भरले आणि सरळ चालू लागली. एवढ्या रात्री जायचं तरी कुठे? माहेरी जावं तर त्यांनी हिलाच समजावून पुन्हा सासरी पाठवावं असा प्रकार होता. नणंद आणि सासूसुद्धा फटकूनच वागत होत्या. ती देवळात जाऊन बसली. संध्याकाळची आरती चालली होती. प्रसादाचा शिरा खाल्ल्यावर तिला थोडं बरं वाटलं. तिने कसला तरी विचार केला. देवाला नमस्कार केला आणि देवळाबाहेर पडली. सरळ ऑटोत बसली. कांदिवली वेस्टला घ्या हं. तिने बेल वाजवली. समोर श्रीरंग उभे होते. तुम्ही? एवढ्या रात्री? घड्याळाकडे पाहत त्यांनी विचारलं. आत येऊ का? मान खाली घालून तिने विचारलं. या ना. विचारायचं काय त्यात? अगं परी, मावशींना पाणी आण जा पाहू. केकने तोंड माखून घेतलेला कुमार तेवढ्यातच पुढे झाला. बाबा, या कोण? अरे मागे नाही का तुमच्यासाठी तिळाची वडी आणि करंज्या पाठवल्या होत्या? त्याच मावशी आहेत या. माझ्या ऑफिसमध्ये काम करतात. श्रीरंग असं म्हटल्यावर कुमार हसला. तुम्ही करंजी घेऊन आलात? त्याच्या त्या बालसुलभ प्रश्नावर श्रुतीला हसू आलं. करंज्या आवडतात तुला? त्याला जवळ घेत तिने विचारलं. हो, मला करंजी आणि परीला लाडू. पण बाबांना बनवता येत नाही ना. तो म्हणाला. मी बनवून देईन हं तुम्हाला. तेवढ्यात परी पाणी घेऊन आली. तुम्ही बड्डेला आलात ना? तिने विचारलं. श्रुतीला काय बोलावं कळेना. आपण आलोय खरं, पण मुलांचा वाढदिवस आहे आणि आपण आलो ते रिकाम्या हाताने. तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, श्रुती म्हणाली. श्रुती कोणत्या तरी अडचणीत आहे हे श्रीरंगांना एव्हाना समजलं होतं. अरे बाळांनो, तुम्ही दोघं तोंड धुवून घ्या पाहू, मग गप्पा मारू असं म्हणत त्यांनी मुलांना आत पिटाळलं. मुलं आत गेल्यावर श्रीरंग बोलू लागले. काही अडचण तर नाही ना? मोकळेपणाने सांगा मला. तो एवढं बोलताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. सांगण्यासारखं काही नव्हतं आणि लपवता येणं शक्य नव्हतं. मनाचा हिया करून तिने सगळं खरं सांगून टाकलं. तेवढ्यात मुलं बाहेर आलीच. तुम्ही आज इथेच राहणार ना आमच्याकडे? मुलांच्या त्या प्रश्नावर श्रुती काही बोलली नाही. हो बाळांनो, त्या इथेच राहणार आहेत. पण तुम्ही उगीच त्रास देऊ नका हं त्यांना. त्या दमल्या आहेत. तुम्ही जाऊन झोपा बरं. असं सांगितल्यावर देखील मुलं तिथून हल्ली नाहीत. अजिबात नाही बाबा, आम्ही सुद्धा यांच्याबरोबर गप्पा मारणार. तुम्हाला गोष्ट येते का हो? मला राजकुमाराची गोष्ट खूप आवडते, परी म्हणाली. नाही या, तुम्ही भूताची गोष्ट सांगा, कुमार म्हणाला. गोष्टीवरून दोघांची चांगलीच जुंपली. श्रीरंग त्यांना काही बोलणार ओरडणार त्याआधीच श्रुती म्हणाली. अरे हो, मी दोन्ही गोष्टी सांगीन, पण आधी भांडायचं थांबवा आणि मला फक्त अगं मावशीच म्हणा. त्यांना जवळ घेत श्रुती म्हणाली. तुम्ही दमला आहात. मुलांचं उगीच मनावर घेऊ नका. श्रीरंगांना काहीच बोलू न देता तिने हातानेच ठीक आहे असा इशारा केला आणि मुलांना घेऊन ती आत गेली. तिच्या दोन्ही मांडीवर दोघंजण डोकं ठेवून गोष्ट ऐकू लागले. गोष्ट पुरी व्हायच्या आधीच दोघांना छान गाढ झोप लागली. त्या दोघांना नीट झोपवून ती बाहेर येते तोच तिचा फोन वाजला. तिला धडधडू लागलं. भरतचा फोन होता. घ्या ना, फोन घ्या, शांतपणे श्रीरंग म्हणाले. पण मी काय सांगू? मी इथे. तिला पुढे शब्दच फुटेना. सगळं खरं सांगा. तुम्ही इथे आला आहात हेही सांगा. घ्या म्हणतो ना, त्याने जोर दिला. सगळी शक्ती एकवटून तिने फोन घेतला. समोरून तो काय बोला कुणास ठाऊक, पण श्रुती मात्र सणसणीत चपराक देऊन त्याला म्हणाली. तुझ्यासारख्या नीच पातळीच्या माणसाबरोबर मला राहणं शक्य नाही. मी ते घर सोडलंय आणि मी कुठे आहे हे सांगण्याची मला तुला गरज वाटत नाही, ती म्हणाली. तेवढ्यात श्रीरंगांनी तिच्या हातून फोन खेचून घेतला. मी श्रीरंग बोर्डे. श्रुती आमच्याकडे आल्या आहेत. पत्ता देतो, लिहून घ्या. आणि अगदी पुढच्या अर्ध्या तासातच भरत तिथे पोचला. तो भयंकर चवताळला होता. माझ्या मागे हे असले धंदे करतेस, तुला फरफटत घरी नेतो की नाही पहा आता, असं म्हणून त्याने हात उचलला.
बचावासाठी श्रुतीने आपला चेहरा झाकून घेतला, पण त्याचा तो हात खाली आलाच नाही. श्रीरंगाने हवेत धरून तो तसाच पिरगळला होता. तो कळवळू लागला. ओरडत म्हणाला, सोडणार नाही मी तुला. हे असे धंदे करतोस होय? दुसऱ्याच्या बायकांना फूस लावतोस. आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे जातो, मग पहा. भरत म्हणाला, खुशाल जा, पण त्यानंतर जे काही परिणाम होतील ते भोगायला मात्र तयार राहा. तुझ्या तोंडाला येणारा दारूचा वास आणि यांच्या कपाळावर पडलेली खोक तुझ्या विरुद्ध साक्ष देतील. मग तुरुंगात खडी फोडत बस. स्वतःच्या पत्नीला मारण्यात कसला रे आलाय पुरुषार्थ? तू पुरुष तरी आहेस का? आपल्या बायका, मुलांना, घराला सुरक्षेचं कवच देण्यात खरा पुरुषार्थ असतो. तुमच्या असण्याने त्यांना भीती नव्हे आश्वासक वाटतं ना, तेव्हा तुमचा कर्तेपणा खरा असतो. पुन्हा त्यांच्या अंगाला हात लावलास तर हात तोडून ठेवीन. निघ आता इथून. श्रीरंग बोलत होते. दात ओठ खात भरत तिथून निघून गेला. श्रीरंगांचं हे रौद्र रूप श्रुती प्रथमच पाहत होती. दण दण पाय आपटत भरत तर निघून गेला, पण तेवढ्यात शांतपणे तिच्या डोक्यावर हात ठेवत श्रीरंग म्हणाले, घाबरू नका. आपल्या या घरात तुम्ही सुरक्षित आहात. निश्चिंत झोपा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही आता माझी जबाबदारी. भरल्या डोळ्याने अपेक्षेने श्रुती बोलू लागली, नुसतं घरात नको, तुमच्या हृदयात देखील स्थान द्या मला. श्रीरंग, पत्नी म्हणून स्वीकार कराल माझा? निग्रहाने ती म्हणाली. श्रीरंग म्हणाले, माझं अहोभाग्य. कायद्याने लवकरच आपण पती पत्नी देखील होऊ, पण तुर्तास निश्चिंत राहा. त्यांच्या या बोलण्याने श्रुती पटकन पुढे झुकली. तिच्याही नकळत तिने त्यांचा पदस्पर्श केला. संकोचून ते मागे झाले. हे काय? ते म्हणाले. ती काही बोलली नाही, पण एका साध्या भोळ्या पुरुषातला खरा पुरुषार्थ तिने आज पहिल्यांदा पाहिला होता, आणि तिचं ते झुकणं, ते वंदन त्याच्यातल्या त्या पुरुषार्थाला होतं. तिच्या आयुष्यातली पोकळी आता भरून निघाली होती. आयुष्याला पूर्णत्व मिळालं होतं जणू, आणि स्वप्नातली ती फोटो फ्रेम आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली होती.